नमस्कार. मराठी भाषा आहे आमुच्या महाराष्ट्राची शान. मराठी भाषा आहे आमुच्या महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन भारूड ऐकून हरपून जाते भान. भजन कीर्तन भारूड ऐकून हरपून जाते भान. काना मात्रा वेलांटीचे मिळाले आहे वान. काना मात्रा वेलांटीचे मिळाले आहे वान. साहित्य आणि इतिहासाचे आहे खूप मान, खूप मान. अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व. अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व. मराठी भाषा गौरव दिन आनंदाने साजरे करू सर्व, साजरे करू सर्व. खरंच आपली मराठी भाषा अतिशय गोड, रसपूर्ण आणि भावपूर्ण आहे ना. या भाषेचा इतिहासही शतकानुशतक जुना आहे आणि या भाषेने साहित्य आणि कलेवर अमिट छाप सोडली आहे. म्हणूनच एका कवीने म्हटले आहे, ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी. ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी. शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, ती संस्कृती मराठी. संतांनी वाढवला तो वाण मराठी. संतांनी वाढवला तो वाण मराठी. आमची मायबोली, आमचा अभिमान मराठी, आमचा अभिमान मराठी. अशा या मराठी भाषेचा 27 फेब्रुवारी हा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीतील कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलंय. पण तुला माहितीये, कुसुमाग्रजांनी त्यांची मोठी बहीण कुसुम हिच्या नावावरून कुसुमाग्रज हे नाव घेतलं आणि पुढे साहित्य क्षेत्रात याच नावाने ते अधिक ओळखले गेले. तुला त्यांची ती प्रेम करावे कविता माहितीये का? हो, माहिती ना. त्यापूर्वी जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रेम करावं पण ते निरपेक्ष असावं. प्रेम करावं पण ते निरपेक्ष असावं. प्रेम कोणावर करावं? प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं. प्रेम कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं. भीष्मद्रोणाच्या थकलेल्या तीर्थरूप चरणावर करावं. दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित चरणावर करावं. प्रेम कोणावर करावं? प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. प्रेम अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं. बासरीतून पाझरणाऱ्या सप्त स्वरांच्या चांदण्यावर करावं. यमुनेचा डोह जरून टाकणाऱ्या कालियाच्या फणावर करावं. खरंच किती निरपेक्ष प्रेम भावना या कवितेतून कुसुमाग्रजांनी वर्णन केलं, नाही का? तुला ती राजस राजकुमार कविता माहितीये का? अतिशय सुंदर आहे कविता ती. स्वप्न नगराच्या सुंदर माझ्या राजस राजकुमारा. अपार माझ्या काळोखाला दिलास जीवन तारा. सुंदर आता झाली धरती सुंदर नवहे वरती. वैरणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती. मनात माझ्या मोर पिसांचा फुलला रंग पिसारा. रात्र एकमी अथांग होते नवता दीप उशाला. जागही नव्हती नीचही नव्हती नव्हता अर्थ कशाला. हरपल्या या नौकेला गवसे आज किनारा. गवसे आज किनारा. किती सुंदर भावपूर्ण आणि निसर्गाची सांगड घालत कविता केली आहे ना. खरं तर 1 मे 1960 हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतात. या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आले, म्हणून हा राजभाषा दिन. आणि 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन, म्हणून तो मराठी भाषा गौरव दिन. मराठी ही भारतातील 3री भाषा आणि जगात बोलणाऱ्या जाणाऱ्यांपैकी ही 15वी भाषा. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, मराठी म्हणजे गोडवा. मराठी म्हणजे गोडवा. मराठी म्हणजे प्रेम. मराठी म्हणजे संस्कार. मराठी म्हणजे संस्कार. मराठी म्हणजे आपुलकी. मराठी म्हणजे आपुलकी. नुकतेच म्हणजे 3 ऑक्टोबर 2024 ला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. आपल्या मराठीने अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी असलेले सर्व निकष म्हणजे ती भाषा प्राचीन असावी, त्यातील साहित्य श्रेष्ठ असावे आणि भाषेचे वय 1,500 ते 2,500 वर्षांचे असावे, हे सहज पार केले आहे. म्हणूनच मराठी साहित्याला अनेक संतांची आणि साहित्यिकांची लेखणी लाभली. मराठीवर मनापासून प्रेम करणारे लेखक आणि वाचक लाभले आणि मराठी भाषा वर्षानुवर्ष अधिक फुलत आणि रुजत गेली, नाही का? म्हणूनच कवी कुसुमाग्रज म्हणतात,
माझे जगणे होते गाणे, माझे जगणे होते गाणे, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी. गेल्यावरी या गगनातील, गेल्यावरी या गगनातील, गीतांमधून राहीन मी, गीतांमधून राहीन मी. माझे जगणे होते गाणे, माझे जगणे होते गाणे, कधी मनाचे कधी जनाचे. कधी घनाशय कधी निराशय, केवळ नादतराने, केवळ नादतराने. असा हा मराठी भाषा गौरव दिन अभिमानाने आणि आनंदाने साजरा करूया.